नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. किरण सामंत यांनी नारायण राणे आणि निलेश राणेंची भेट घेतलेली आहे. निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं किरण सामंत यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्यात. मालवणमधल्या राणेंच्या बंगल्यावर ही भेट झाली आणि या भेटीमुळे चर्चेला उधाण आलंय. किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मनोज, ही भेट नेमकी केव्हा झाली आहे? नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली जी रंगत आहे ती आता वाढलेली पाहायला मिळते आहे. काल निलेश राणे यांचा वाढदिवस होता आणि त्याच निमित्तानं काल रात्री ही भेट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. नारायण राणे यांच्या मालवण इथल्या बंगल्यावरती ही भेट झाली आणि ही भेट झाल्यानंतर नारायण राणे आणि किरण सामंत यांच्यामध्ये बुकेवरनं सुद्धा या ठिकाणी चेष्टा मस्करी झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे. म्हणजे एक प्रकारे खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. महायुतीमध्ये नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार याचा कल अजून अद्याप स्पष्ट झालेला नाहीये. त्याची यादी 2 दिवसामध्ये जाहीर होईल असं सांगितलं जात आहे. मात्र पुन्हा एकदा किरण सामंत आणि नारायण राणे यांची भेट झालेली आहे. त्यामध्ये निलेश राणे यांच्या वाढदिवसाचं निमित्त या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र या भेटीमुळे अनेक चर्चेला या ठिकाणी उधाण आलेलं पाहायला मिळत आहे आणि खास करून नारायण राणे यांच्याकडून चेष्टा मस्करी करून या मतदारसंघातलं वातावरण या ठिकाणी एक खेळीमेळीचं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. वृषाली, नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.